पुण्याच्या डेक्कन परिसरातील तो रस्ता नेहमीसारखाच वाहनांच्या आणि लोकांच्या प्रचंड वर्दळीने गजबजलेला होता. भर दुपारची वेळ, रस्त्यावरची नेहमीची धावपळ आणि हॉर्नच्या आवाजांनी परिसर दुमदुमत असतानाच अचानक काही गाड्यांचा ताफा एका आलिशान कार समोर येऊन थांबला. गाडीतून काही तरुण हातात धारदार कोयते घेऊन बाहेर पडले. काही क्षणांचाही विचार न करता त्यांनी समोरच्या कारमधील तरुणाला लक्ष्य करत सपासप वार करायला सुरुवात केली. काही क्षणात रक्ताचे पाट वाहू लागले. रस्त्यावरील नागरिकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ झाली आणि हल्लेखोर तिथून सुसाट पसार झाले. ज्या तरुणावर हा भीषण हल्ला झाला तो होता पुण्याचा लोकप्रिय रील स्टार अथर्व जगताप. आणि या थरारक हल्ल्याची मुख्य सूत्रधार होती दुसरी रील स्टार माधवी कुंभार. भर दिवसा घडलेल्या या रक्तरंजित घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले. पोलिसांची पथके तात्काळ तपासाला लागली आणि अवघ्या काही तासातच माधवी कुंभारसह तिच्या 7 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले गेले. या कारवाईनंतर संपूर्ण सोशल मीडिया विश्वात आणि सामान्य नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित झालाय की केवळ इंस्टाग्रामवर चमकणारे हे दोघे नक्की कोण आहेत आणि त्यांच्यात इतकं वैर कसं निर्माण झालं? नेमकं काय घडलं होतं या दोघांमध्ये ज्याचा शेवट असा गुन्हेगारीने झाला? माधवी कुंभार आणि अथर्व जगताप असे आहेत तरी कोण ज्यांची एवढी चर्चा अचानक रंगली आहे? सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोप्पं. या कथेचा पहिला अंक सुरू होतो अथर्व जगताप पासून. अवघा 19 वर्षीय मुलगा. पुण्यातील लॅविश लाईफस्टाईलचे प्रदर्शन करून अथर्वने सोशल मीडियावर स्वतःचे मोठे साम्राज्य उभे केले होते. महागड्या आलिशान गाड्या, अंगावर सोन्याचे दागिने, डिझायनर कपडे आणि भर रस्त्यात वाहनांसोबत थरारक स्टंट्स. त्याचे प्रत्येक रील लाखो तरुणांच्या पसंतीस उतरायचे. काहीच वर्षात तो केवळ एक सामान्य कंटेंट क्रिएटर न राहता सोशल मीडियाच्या जीवावर रुबाबात फिरणारा आणि स्वतःचा मोठा चाहता वर्ग निर्माण करणारा लोकप्रिय इन्फ्लुएन्सर बनला होता. दुसऱ्या बाजूला होती माधवी कुंभार, 23 वर्षांची तरुणी. माधवी सुद्धा सोशल मीडियावर रील बनवायची, फॉलोअर्सच्या दुनियेत वावरायची, पण तिची खरी ओळख पडद्यामागच्या गुन्हेगारी जगताशी जोडलेली होती. खंडणी उकळणे, सामान्य नागरिकांना धमकावणे, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे आणि प्राणघातक हल्ले चढवणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद तिच्या नावावर आधीपासूनच पोलिसांच्या दप्तरी होती. स्थानिक पातळीवर स्वतःचा दरारा आणि दहशत निर्माण करण्यासाठी ती सोशल मीडियाचा एक हत्यारासारखा वापर करत होती. गुन्हेगारी टोळ्यांशी असलेले तिचे संबंध आणि त्यातून मिळणारा आक्रमक पाठिंबा तिच्या कारवायांना खतपाणी घालत होता. तिचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ती ज्या प्रकारे पैशांचं आणि सोनं नाणं घालून स्वतःच्या संपत्तीचं प्रदर्शन करत होती, त्या दृष्टीने ती अतिशय ऐशो आरामात आणि स्वतःच्याच दुनियेत जगणारी मुलगी आहे हे लक्षात नक्कीच येतं. या दोघांमधील संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील निसर्गरम्य कास पठारावर. निसर्गाच्या सानिध्यात अथर्व आपल्या कारने रीलसाठी धोकादायक स्टंट करत होता. वेगाने गाडी वळवताना त्याच्या कारने तिथे उपस्थित असलेल्या माधवी कुंभार आणि तिच्या टोळीच्या गाडीला एक किरकोळ कट मारला. नेहमी स्वतःचा दबदबा राखू पाहणाऱ्या माधवीला हा थेट स्वतःचा अपमान वाटला. तिथे दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. एकमेकांना धमक्या दिल्या गेल्या. त्यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद मिटवला खरा, पण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माधवीच्या मनात सुडाची आग धुमसत राहिली. कास पठारावरील त्या एका कटचा राग मनात धरून माधवी आणि तिचे साथीदार गेल्या काही महिन्यांपासून अथर्वच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून होते. अथर्व कुठे जातो, कधी बाहेर पडतो, त्याची संपूर्ण रेकी केली जात होती. अखेर पुण्याच्या डेक्कन परिसरात अथर्व एकटा सापडताच माधवीच्या टोळीने त्याला घेरले आणि रील्सच्या डिजिटल जगातील अहंकाराचा हिशोब रस्त्यावर थेट कोयताने चुकता करण्याचा प्रयत्न केला. माधवी आणि अथर्व मध्ये लाईक आणि कमेंट्स वरूनही वाद झाल्याचे सांगितले जात आहे. व्ह्यूज, लाईक, सोशल मीडियावरील खोटा रुबाब आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी प्रवृत्ती अखेर रक्ताच्या थारोळ्यात आणि थेट तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत जाऊन पोहोचली. पोलीस आता विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोशल मीडियावर झालेल्या वादवादीने हा गुन्हा घडला असावा असा अंदाज पोलिसांचा आहे. सुडाची भावना, राग आणि वर्चस्वाची लढाई माणसाला विनाशाच्या दरीत ढकलते, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. स्वतःला जेनझी म्हणवणाऱ्या आजकालच्या तरुण मुलामुलींना सोशल मीडियाचा आभासी जग इतकं खरं वाटायला लागलं आहे की किती स्वतःला
काही लाईक्स आणि सबस्क्राईबच्या तराजूतून तोलायला लागले आहेत. सोशल मीडिया शाप की वरदान हा प्रश्न देखील पुन्हा निर्माण झाला आहे. त्याविषयी देखील व्यक्त व्हा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.